सो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यूट्यूब चॅनल. सो आजचा जो टॉपिक राहणार आहे तो आहे एक्सनेस. सो बरेचसे ट्रेडर्सचे स्टुडंट्सचे मला क्वेश्चन येत होते की दादा एक्सनेस जे आहे ते इंडियामध्ये बंद झाला आहे का, एक्सनेसचे डिपॉझिटचे प्रॉब्लेम्स आहेत, विड्रॉल्स रिजेक्ट होते ते, तर एक्सनेसमध्ये डिपॉझिट करणं आता सेफ राहील का. तर या सर्व क्वेश्चन्सचे तुम्हाला आज या यूट्यूब चॅनलवरती सोल्युशन भेटणार आहे. तो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सो चला व्हिडिओ सुरू करू. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एक्सनेस कडून आपल्याला एक 8 जुलैला मेल आला होता. तर तो मेल काय होता तर चला आपण स्क्रीनवर बघूया. सो चेंजेस टू इंडियन रजिस्ट्रेशन. वी वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट फ्रॉम 11 जुलै 2025 until further notice, Exnes will no longer accepting new clients registration from individual residing in India. So मेल मध्ये आपल्याला क्लिअरली समजलं आहे की याच्यात जे न्यू क्लायंट्स ओपनिंग आहेत ते फक्त एक्सनेसने बंद केले आहेत. जे त्यांचे ओल्ड क्लायंट्स आहेत 11 जुलैच्या अगोदरचे, त्यांच्या अकाउंट्सला काही प्रॉब्लेम येणार नाहीयेत. तर आणि राहिला प्रश्न डिपॉझिट अँड विड्रॉलचा, तर बरेच जण बोलतात की दादा विड्रॉल रिजेक्ट होते. सर तो विड्रॉल का रिजेक्ट होते की तुम्ही जर डिपॉझिट केले INR मध्ये आणि विड्रॉ घेताय क्रिप्टो मध्ये, तर ऑब्विसली एक्सनेस हे अलाव करत नाही. दुसरी गोष्ट, ज्यांचे ऑलरेडी अकाउंट्स आहेत त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, बट ज्यांना नवीन अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत त्यांच्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. अकाउंट कोणत्या ब्रोकरमध्ये ओपन करू, कोणतं ट्रस्टेड आहे, तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की आपल्या जर्नीला सपोर्ट करा आणि काही डाऊट्स असतील तर खाली मी एक इंस्टाग्रामचं अकाउंट देतोय. सो इंस्टाग्रामवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. सो थँक्यू.